काही काम नसताना ना काहीतरी काम काढायचं हे तर आपल्या बायकांचं ठरलेलंच असतं. जर घरामध्ये काही काम नसेल ना तर आपण म्हणतो की चला घराची साफसफाईच करून घेऊया. असंच काही आज माझ्यासोबत घडलं आणि म्हटलं चला घर आज साफ करून घेऊयात. तर इथे पूर्ण मी किचनवरती चढले होते आणि किचनच्या सगळ्या फरशांना मी घासून काढल्या होत्या. कारण खूप दिवस झालं ना किचनमध्ये तेलकटामुळे ना फार चिकट झाली होती फरशी. त्यामध्येच खिडक्या वगैरे सगळ्या साफ करून घेतल्या आणि आता ही ना लाईटवरची शेगडी आहे. लाईट गेली होती, म्हटलं चला ही शेगडी साफ करून घेऊया. कारण खूप दिवसापासून ना ही शेगडी अशीच होती. म्हटलं एकदाशी हिला क्लीन करून घेतली ना म्हणजे स्वयंपाक करायला मस्त वाटेल. जर किचन स्वच्छ असेल, देवघर स्वच्छ असेल ना तर काम करायचा मूडच खूप वेगळा पडतो. खूप प्रसन्न असं वाटतं घरामध्ये. म्हणूनच म्हटलं आज काही साफसफाई सगळी करून घेऊया. आणि आता ना कोण घरामध्ये ना मॉप यूज करतं फरशी पुसायला. पण मला ना पर्सनली असं वाटतं ना की मॉपपेक्षा मला कापडानेच फरशी पुसलेली फार आवडतं. म्हणजे मी कधी पण फरशी पुसते ना तर ती एकदम स्वच्छ कापडानेच निघते. मॉपनी कसं वरवरची स्वच्छता होते, पण जी आपण कपड्याने फरशी पुसतो ना ती वेगळीच राहते. एकदा तुम्ही घरीही ट्राय करून बघा की कपड्याने एवढी स्वच्छ फरशी निघते ना. आता म्हटलं हे देवघराचं सगळं काय होती फरशी वरती लावलेली ती पण खूप खराब झाली होती खूप दिवसापासून. तिथले लाईट्स वगैरे सगळे खराब झाले होते. तर आज सगळे काही पुसून घेतले होते. काम वाढत नव्हतं, असं वाटत होतं ना आज काही काम नाही आहे. पण म्हटलं हे तर काही खूप कमी नाही आहे काम. तरी पण म्हटलं ठीक आहे आज थोडीफार साफसफाई केलीच पाहिजे. आता इथे ना सगळी काही रॅकवरती ठेवली होती भांडी ती सगळी काढून घेतली आणि आत्ता मला एवढा काही टाईम भेटला नाही. त्यामुळे ना मी फक्त जस्ट थोडंसं कापडाने पुसून वगैरे घेतले, डब्बे पुसून घेतले आणि सगळं काही रॅक साफसफाई करून घेतलं. अशी तर भांड्याचा पसारा ना खूप सारा आहे. पण इथं ना जेवढी लागतात ना तेवढीच भांडी आम्ही वरती ठेवली आहेत. बाकीचे सगळे ना पोटमाळ्यावरती ठेवलेत. कधी ना कधी साफसफाई ना आमची फक्त दसऱ्याला, दिवाळीला कोणता मोठा सण वगैरे आला, घरचा काही कार्यक्रम असेल, त्याच वेळेस ही सगळी साफसफाई होऊन जाते. तर आता आमच्या इथं डमाबाईंनी हे असं छानसं ड्रॉइंग माझ्यासाठी काढलं होतं आणि मला वाटलं मी हीच आहे की काय, तरी पण मस्त होतं तिचं ड्रॉइंग. आता इथं ना मी तांब्याची जेवढी देवाची सगळी भांडी असतात ना ती घासायला घेतली होती. आता बाजारातून जे आपण तांब्याची भांडी क्लीन करायला पितांबरी किंवा केमिकलवाली भैया पावडर वगैरे असं काही घेऊन येतो ना त्याने हाताला फारच त्रास होतो. मग आता मी हे जे नॅचरल यूज करते ना याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ घेतले, हळद घेतली, थोडंसं मीठ घेतलं आणि लिंबू टाकले. तर तुम्ही बघू शकाल एकाच हातामध्ये नाही पूर्ण क्लीन होऊन जातं. आता इथं सगळी काही साफसफाई केल्यानंतर ना असं आमचं किचन काही दिसत होतं. पण हे किचन बघून ना काम करण्याची वेगळीच प्रसन्नता येते. आता हा एक छोटासा व्लॉग होता. आता हे माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.